वळूयात पुढील बातमीकडे। बातमी आहे गुन्हेगारी संदर्भात। कोल्हापुरातून ही बातमी समोर आलेली आहे। कोल्हापुरातील वसतिगृह मारहाण प्रकरण। वसतिगृहातील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे। यापूर्वी वसतिगृहाच्या रेक्टरकडूनच मुलाला मारहाण करण्यात आली होती आणि जुन्या व्हिडिओतून शाळेची बदनामी करण्याचा प्रयत्न शाळेच्या अध्यक्ष रुपाली पाटील यांनी हा दावा केलेला आहे। सध्या जो सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल होतोय तर तो व्हिडिओ जो आहे तो जुना आहे आणि तो व्हिडिओ आणि आताचा म्हणजे परिस्थिती याचा काही मात्र संबंध नाही। कारण पहिला जो प्रकार आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि सध्या जो काय आता गुन्हा दाखल झालेला रेक्टरांच्या वरती त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे आणि त्यांना आपण संस्थेतून पण बाहेर काढले आणि त्यांच्यावर कायदेशीर पण कारवाई झालेली आहे, म्हणजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। दुसरी गोष्ट असं आहे की मला वाटतंय की संस्थेची बदनामी व्हावी या दृष्टिकोनातून हा झालेला प्रकार जो आहे हा केला असावा असं माझं मत आहे। तर कोल्हापुरातल्या तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संस्थेतील या व्हिडिओनं जिल्ह्यात खळबळ माजवली आहे। खरं तर या व्हिडिओमुळे याच संस्थेतील आणखी एक प्रकरण समोर आलंय आणि याच संस्थेच्या वसतिगृहाच्या रेक्टरनं एका मुलाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलंय। या मुलानं वडगाव पोलिसात या घटनेची तक्रार दिली होती, मात्र संबंधित रेक्टरला अद्यापही अटक झाली नाहीये। यावरून पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कुठंच उजागरा झाला नाही, इतक्या अमानुष पद्धतीने संस्थाचालकाने देखील हा गुन्हा दाखवण्याचा प्रयत्न। मगाशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच एक निवेदन घेऊन याबद्दलच्या काही संघटनेचे लोक माझ्याकडे आले होते। मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेत, त्याची चौकशी होईल आणि चौकशीप्रमाणे जे त्यात दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल। कारण अशा पद्धतीनं रँकिंगचा प्रकार अजून कोल्हापूर जिल्हा त्याच्याबद्दल आपण खूप भाग्यवान आहोत की काही चुकीच्या संस्कृतीपासून आपण अलिप्त आहोत। त्यामुळे अशी गोष्ट असेल तर त्याच्याबद्दल ज्या काही सक्त कारवाई करणं अपेक्षित आहे ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीना पण सूचना दिली। आणि या सर्व प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या व्हिडिओनं खळबळ वाजवून दिली तो व्हिडिओ म्हणजे जुना आहे असं इथल्या संस्था चालकांनी सांगितलं आणि तो व्हिडिओ होता विद्यार्थ्यांनी मारहाण केलेली। ज्या ठिकाणचा व्हिडिओ आहे त्या ठिकाणची ही शाळा आहे, शामराव पाटील शिक्षण समूह तळसंदे या ठिकाणचा हा जुना व्हिडिओ आहे असे इथल्या संस्था चालकांनी सांगितलं। त्याचबरोबर ह्या ज्या ठिकाणी व्हिडिओ घडला त्या ठिकाणी मी सध्या आहे, त्या विद्यार्थ्यांवर पूर्वी कारवाई केलेली आहे, त्या रेक्टरवर कारवाई केली असे इथल्या संस्था चालकांनी सांगितलं। या शिक्षण संस्थेनं आज अखेर चांगले विद्यार्थी घडवले, परंतु हा गालबोट लावण्यासाठी या संस्थेला गालबोट लावण्यासाठी ही जुना व्हिडिओ पुन्हा एकदा कुणीतरी मुद्दामून केला, खोडसाळपणे केला असं या संस्था चालकांचं म्हणणं आहे। ज्या वेळा या ठिकाणी आलो त्या ठिकाणी विद्यार्थी सगळ्या व्यवस्थित चालवतो, कारण या विद्यार्थ्यांना असणाऱ्या सुखसुवी या ठिकाणी असणाऱ्या हॉस्टेल्स असतील किंवा या ठिकाणी असणाऱ्या सर्व व्यवस्था पाहिल्या असता ही व्यवस्थित आहे चालतं। परंतु जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जिल्ह्यामध्ये काल प्रकाश आंबेडकर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, जिल्हा प्रशासन असेल यांनी सतर्कतेची पावलं उचलत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशीच मागणी होत आहे। परंतु या ज्या संस्था असतात, ज्या विनाअनुदानित असतात, ज्या हॉस्टेलमध्ये राहतात विद्यार्थी राहतात, त्यांची सखोल चौकशी व्हावी असा एक नवा सूर तयार होत आहे आणि याची लवकरात लवकर चौकशी होईल असंही वाटतं। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।